व्हिडिओमध्ये आपण सर्कल या चॅप्टर मधलं वर्तुळ या प्रकरणातील असणाऱ्या इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वरची जी एक्झाम्पल आहे म्हणजे अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयावरची जी उदाहरण आहे ते उदाहरण आपण इथं पाहणार आहोत. मी त्यासाठी निवडले पहिलं प्रॅक्टिस सेट 3.4 मधलं क्वेश्चन नंबर 1. 3.4 हा जो सराव संच दिलेला आहे त्या सराव संच मधला प्रश्न क्रमांक 1 आहे. तो प्रश्न क्रमांक 1 मी निवडलेला आहे. काय दिलेलं आहे या उदाहरणामध्ये बघा. इन अ सर्कल विथ सेंटर ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये लेंथ ऑफ अ कॉर्ड ए बी म्हणजे जीवा ए बी चं अंतर इक्वल टू दी रेडियस ऑफ अ सर्कल म्हणजे ह्या वर्तुळाच्या त्रिज्या इतका आहे. म्हणजे काय बाळांनो, तर ही जी जीवा आहे ए बी ही कॉर्ड आहे. ह्या ए बी कॉर्डचं ओ ए या रेडियसचं आणि ओ बी या रेडियसचं ही तिन्ही डिस्टन्स, कारण ओ ए आणि ओ बी तर इक्वल असणारच आहे. कारण ऑल दी ओ ए आणि ओ बी आर दी रेडाय ऑफ अ सेम सर्कल म्हणजे ओ ए आणि ओ बी हे जे रेषाखंड आहेत ते ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि ए बी या जीवेची लांबी सुद्धा त्या त्रिज्या इतकी आहे. फाइंड दी मेजर्स ऑफ ईच ऑफ दी फॉलोइंग. तर खाली दिलेल्या प्रत्येकाचं माप काढायला सांगितलंय. पहिला क्रमांक दिलेला आहे फाइंड दी मेजर ऑफ अँगल एओबी. एओबी या कोणाचं माप पहिलं काढा. बरोबर आहे. असं टप्प्यानं उदाहरण दिलं ना खूप छान असतं बाळांनो. टप्प्याटप्प्यानं जर आपण प्रत्येक बाब जर शोधत गेलो तर पूर्ण उदाहरण सोडवता येतं. पुढं काय सांगितलंय फाइंड दी मेजर ऑफ अँगल एसीबी. एसीबी चं मेजर काढायला सांगितलं. एसीबी चं कोणाचं माप काढायला सांगितलं. फाइंड दी मेजर ऑफ अँगल ए आर्क एबी. एबी या कंसाचं माप काढायला सांगितलं. अँड ऑल्सो फाइंड दी मेजर ऑफ आर्क एसीबी म्हणजे कंस एसीबी या कंसाचं माप काढायला सांगितलेले. आता बऱ्यापैकी जर काही उदाहरणं म्हणजे मुलांच्याकडे जर ही जी आपण शिकलेलो प्रमेय आहे ती प्रमेय जर तुमच्याकडे थोडीशी प्रमेयाचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट जर तुमच्याकडे असेल तर किंवा तुम्हाला बेसिक गोष्टी जर तुम्हाला काय माहित असतील तर तुम्हाला हे उदाहरण सोडवायला फारसं कठीण जाईल असं मला वाटत नाही. आता बघूया पहिल्यांदा बाळांनो. आता पहिला म्हणजे एओबीचं माप काढणं हा माझं पहिलं उद्दिष्ट आहे. बरोबर आहे. त्यासाठी काय दिलेलं आहे तर इन ओ सेंटर्ड सर्कल. इन ओ सेंटर्ड सर्कल ओ केंद्र वर्तुळात ओ केंद्र वर्तुळात काय दिलेलं आहे भाग बघा बघून. या ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये काय दिलेले तर सेगमेंट रेख ओ ए ही एकरूप आहेत नाहीत की समान आहेत नाहीत की तर कॉर्ड ए बी. कॉर्ड म्हणजे जीवा कोणती एक. बरोबर आहे. एकरूप आहे. आता बाळांनो पण ओए आणि ओबी सुद्धा एकरूप असणार आहे. हे गिवन आहे तुमचं. हे काय आहे गिवन म्हणजे दिलेले आहे. दिलेले आहे. हा भाग तुम्हाला दिलेला आहे बाळा. नाव ओए अँड ओबी बोथ आर इक्वल. काय रेडाय ऑफ अ सेम सर्कल अँड ओए अँड एबी आर ऑल्सो equal means OA, AB and OB all these three segments are equal. So in triangle we write in triangle OAB. In triangle OAB त्रिकोण OAB या त्रिकोणामध्ये सेगमेंट रेख कोणता OA कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट रेख ओबी ला आणि कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट म्हणजे ती कॉर्ड आहे आपली रेख एबी ला. म्हणजे ट्रायंगल ओएबी च्या तिन्ही साइड इक्वल झाल्या. सो ट्रायंगल ओएबी इज बरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे कसला झाला हा समभुज त्रिकोण झाला. म्हणून त्रिकोण ओएबी हा काय आहे समभुज त्रिकोण.
समभुज त्रिकोण आहे आणि आपल्याला माहिती आहे समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन हा किती अंशाचा असतो बरोबर आहे इक्विलॅटरल ट्रायंगल इज आल्सो कॉल्ड ॲज दी अन इक्विअँग्युलर ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोणाला समकोन त्रिकोण असंही म्हटलं जातं म्हणजे त्याचे तिन्ही कोन समान असतात याचा अर्थ मेजर ऑफ अँगल सो अँगल मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू किती असणार आहे 60 डिग्री किती असणार आहे 60 डिग्री का तर अँगल ऑफ कोणाचा अँगल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोणाचा कोन समभुज त्रिकोणाचा कोन प्रत्येक कोन किती अंशाचा असतो 60 अंशाचा पहिला भाग तर आपल्याला पहिलं उत्तर आपण शोधलंय बघा AOB या कोणाचं माप शोधायचं होतं ते पहिलं कोणाचं माप शोधलेले आता बाळांनो मला शोधायचं ACB या कोणाचं माप शोधायचं पण ACB या कोणाचं माप शोधायचं असेल तर त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क जो AB आहे त्याचं माप माहित असणं आवश्यक आहे आता बाळांनो AB या आर्कलाच बघा मी इथं जरा हे अशा पद्धतीचं त्याच्यावर आयडेंटिकल मार्क करतो एक विशिष्ट पद्धतीची खूण करतो ह्या आर्कचं मेजर आपल्याला माहिती पाहिजे आता हा आर्क AB लाच इंटरसेप्ट करणारा दुसरा एक अँगल आहे AOB आणि हा दिस इज अ सेंट्रल अँगल and we know that measure of a central angle and its corresponding minor arc are always equal म्हणजे केंद्रीय कोनाचं माप आणि त्याच्याशी संबंधित असणारा जो लघुकंस असेल त्या लघुकंसाचं माप हे नेहमी कसं असतं समान असतं सो मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू मेजर ऑफ आर्क मराठीवाले आर्क म्हणजे कंस लिहायचा आर्क कोणता AB का रे बाळांनो तर डेफिनेशन ऑफ अ मेजर ऑफ अ आर्क डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क कंसाच्या मापाची व्याख्या कंसाच्या मापाची ही काय आहे व्याख्या आहे बरोबर त्या व्याख्येनुसार AOB चं माप आणि मेजर ऑफ आर्क AB चं माप कसं असणार आहे समान पण AOB चं माप 60 डिग्री सो मेजर ऑफ आर्क AB इज ऑल्सो किती डिग्री 60 डिग्री AB चं माप सुद्धा किती असणार आहे 60 डिग्री असणार आहे दुसरा मुद्दा झाला बरोबर आहे आता मला एक भाग कळला AB चं माप समजलं अँगल ACD दिस इज अन इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे हा अंतर्लिखित कोन आहे कारण का ह्याचा व्हर्टेक्स जो आहे अँगलचा तो सर्कलवर आहे वर्तुळावर आहे हा सेंटरला आहे म्हणून हा सेंट्रल अँगल हा सर्कलवर आहे म्हणून हा काय इन्स्क्राइब्ड अँगल आणि ह्या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम नुसार काय सांगते इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग इंटरसेक्टेड आर्क म्हणजे कोणत्याही अंतर्लिखित कोणाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या बरोबर निम्म असतं म्हणजे सो हिअर वी राईट मेजर ऑफ अँगल विच अँगल ACB इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क म्हणजे बाळांनो कंस कोणता इंटरसेप्टेड आर्क AB हाफ ऑफ दी मेजर ऑफ आर्क AB का तर ह्याला थेरम वापरला आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजे अंतर्लिखित कोन प्रमेय अंतर्लिखित कोन आणि त्याचंही काय वापरलं आपण प्रमेय वापरलं
AB चं मेजर आलेलं आहे. सो मेजर ऑफ अँगल ACB इक्वल टू 1/2 इंटू AB चं मेजर आहे 60 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल ACB इक्वल टू किती डिग्री आलं 30 डिग्री. ACB या कोणाचं माप किती आलं 30 अंश. बरोबर आहे. आता ह्या आर्क AB चं माप आहे 60 डिग्री. आपल्याला ACB या आर्कचं मेजर काढायचं आहे. आता बघा मग ह्या ACB हा आर्क आणि AB हे दोन आर्क एकत्र जोडले तर हा एक पूर्ण सर्कल तयार होतंय आणि या पूर्ण सर्कलचं मेजर असतं 360 डिग्री. सो वी राईट हिअर मेजर ऑफ आर्क. आर्क म्हणजे मराठीवाले कंस लिहायचं. मेजर ऑफ आर्क ACB प्लस मेजर ऑफ आर्क AB इक्वल टू किती असणार आहे 360 डिग्री. का तर मेजर ऑफ अ सर्कल, मेजर ऑफ सर्कल वर्तुळाचे माप, वर्तुळाचे माप. आता AB चं मेजर माहिती आहे आपल्याला. सो मेजर ऑफ आर्क ACB प्लस आता ACB AB या आर्कचं मेजर किती आहे 60 डिग्री इक्वल टू 360 डिग्री. सो मेजर ऑफ आर्क ACB इक्वल टू 360 मायनस 60. सो मेजर ऑफ आर्क ACB इक्वल टू किती डिग्री आलं 300 डिग्री. ACB या कंसाचं माप किती आलं 300 अंश. ACB चं माप किती 300 अंश. आपण चारही मुद्दे शोधलेले. AOB या अँगलचं मेजर बघितलं, AB चं मेजर बघितलं, ACB चं मेजर बघितलं आणि आर्क ACB चं मेजर काढलेलं. हे चारही गोष्टी आपण फाइंड आउट केलेल्या आहेत बाळा. लक्ष येत आहे. आता बाळांनो याच्यात एक एक्स्ट्राचं एक्झाम्पल जे आहे ते एक्स्ट्राचं एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. आता काय विचारले बघा. चालेल मी तर नाव बदलतो. चालेल नाव बदलतो. इथं P Q आणि इथं आपण म्हणूया R. बरोबर आहे. आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल नाही बाळांनो आणि कॉर्ड सुद्धा काय गरजेची नाही आणि हे सुद्धा दिलेलं नाही. हे सुद्धा दिलेलं नाही. आता हे मी घेतोय हे उदाहरण. आता लगेच याला जवळच आलेलं आहे म्हणून हे एक्स्ट्राचं उदाहरण आहे बाळा. हे एक्स्ट्राचं उदाहरण आहे कारण यामध्ये सुद्धा तुम्हाला फसवणूक करण्याची शक्यता दाट आहे. फसवतील तुम्हाला म्हणून हे फसवू नये म्हणून मी तुम्हाला हे एक्झाम्पल घेतोय बघा. बघूया चला ठीक आहे. बघा आता या एक्झाम्पल मध्ये हे काय सांगितले लिहून घेताय. इन अ ओ सेंटर्ड सर्कल अँगल PRQ इज अन इन्स्क्राइब्ड अँगल. ओ केंद्र वर्तुळात लिहून घेताय ना तुम्ही बाळांनो. हा इन ओ सेंटर्ड सर्कल अँगल PRQ is an inscribed angle. Measure of angle PRQ equal to 50 degree. O केंद्र वर्तुळात कोन PRQ हा आंतरलिखित कोन असून माप कोन PRQ म्हणजे कोन PRQ चं माप बरोबर 50 अंश. किती माप आहे इथं 50 अंश. 50 अंश आहे. बरोबर. Then find the measure of arc PRQ. Then find the measure of arc PRQ. तर कंस PRQ चं माप काढा. आता बघा मुलं इथं चूक करतात. सोपं आहे की हो सर हे 50 आहे ना मग इथं 100 माप येईल. अरे PRQ चं माप 100 येणार नाही बघा. PQ चं माप 100 आहे. PQ चं माप किती येईल 100. तर काय याच्या
या कंसाचं माप ह्या कोणाच्या मापाच्या दुप्पट असणार आहे आणि हे 100 आलं तर पीआरक्यूचं माप 260 असणार आहे. लक्षात येत आहे. म्हणून इन ओ सेंटर्ड सर्कल बघा आता काय करावं लागेल. इन ओ सेंटर्ड सर्कल हे सगळा भाग आहे तो हा सगळा पुसून टाकूया बाळांनो, ह्याची गरज नाही आता आपल्याला. बघा हे सुद्धा काय गरजेचं आहे. मला हे शेवटचे जे 2 मुद्दे आहेत हे 2च मुद्दे गरजेचे आहेत आणि ह्या 2 मुद्द्याच्या आधारित आपण उत्तर तयार करणार आहोत. पुसून टाकूया हे. चला आता अँगल पीआरक्यू हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. अँगल पीआरक्यू हा इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे मला इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम वापरायला पाहिजे. सो मेजर ऑफ अँगल आता मी असं का करतोय बाळांनो. हा सांगा. बरोबर आहे. का मी असं करतोय तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की उदाहरणं एकसारखीच असतात. मेजर ऑफ अँगल पीआरक्यू दिस इज अन इन्स्क्राइब्ड अँगल इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क म्हणजे 1/2 माप कंस कोणता पीक्यू. आता मला कंसाचं माप दिलेलं नाही, कोणाचं माप दिलेले. कोण कितीचा आहे तर 50 अंशाचा आहे. बरोबर 1/2 मी हा हे इन्स्क्राइब्ड अँगल दिला नाही. मेजर ऑफ आर्क कोणता आहे पीक्यू. आता मी आर्क पीक्यूचं मेजर काढूया. हे 2 भागाकार स्वरूपात आहे, इथं छेदस्थानी आहे, ते इकडे गुणाकाराच्या स्वरूपात आहे. म्हणजे 50 ला 2 न गुणलं तर किती येणार आहे. बरोबर 100 डिग्री इक्वल टू मेजर ऑफ आर्क पीक्यू. म्हणजे या पीक्यूचं मेजर किती आलं 100 अंश. आता पीक्यू या कंसाचं माप 100 आलं. मला पीक्यूचं नाही विचारलं तर पीआरक्यूचं माप विचारलेलं आहे. मग काय करावं लागेल तर मेजर ऑफ आर्क पीआरक्यू. मेजर ऑफ आर्क म्हणजे काय रे मराठीवाले कंस अधिक मेजर ऑफ आर्क कोणता पीक्यू. बरोबर किती असणार आहे. सर्कल तयार झालं 360 डिग्री कारण मेजर ऑफ सर्कल. सो मेजर ऑफ आर्क कोणता पीआरक्यू प्लस याचं मेजर किती आलंय 100 डिग्री इक्वल टू 360. आता बघूया इथं जरा एक पुसूनच टाकतो बाळांनो. मग मेजर ऑफ आर्क पीआरक्यू इक्वल टू 360 मायनस 100 डिग्री. बरोबर आहे. सो मेजर ऑफ आर्क पीआरक्यू बरोबर किती येणार 360 वजा 100 म्हणजे किती आलं 260 डिग्री. किती आलं 260 डिग्री. इतकं सोपं एक्झाम्पल हे तुम्हाला विचारता येऊ शकेल. लक्षात आलं. लक्षात आलंय ना. चला ठीक आहे. आता पुन्हा प्रॅक्टिस सेट 3.4 मधला प्रॅक्टिस सेट 3.4 मधला क्वेश्चन नंबर जो आहे तो क्वेश्चन नंबर 4 घेतो. क्वेश्चन नंबर 4 चालेल. आता मी जरा डायग्राम काढतो बाळांनो.
In figure, segment RS is a diameter. In figure, segment RS is a diameter of a circle with center O. आकृतीमध्ये रेखा RS हा O केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. O केंद्र असलेल्या वर्तुळाचा काय आहे? व्यास आहे. पॉइंट T lies in the exterior of the circle. बिंदू T हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. Then prove that angle RTS. Then prove that angle RTS is an acute angle. Then prove that angle RTS is an acute angle. तर सिद्ध करा की कोण RTS हा जो कोण आहे तो लघु कोण आहे. कसला कोण आहे? लघु कोण आहे. चला ठीक आहे. आता बाळांनो आहे या परिस्थितीमध्ये मला प्रूव्ह करता येत नाही म्हणून मला इथं थोडंसं बदल करावा लागेल. काय करूया? तर मी जरा थोडासा टी पॉइंट इथं घेतो बाळांनो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं घेतो असा टी पॉइंट. चला आता बघूया. काय करा? ड्रॉ सेगमेंट आरटी. आता सेगमेंट आरटी काढला की तो इथं सर्कलला इंटरसेक्ट करतोय. त्याला आपण नाव देऊया पी. आता ड्रॉ सेगमेंट टीएस. सेगमेंट टीएस काढला बरोबर आहे. आता तोही इंटरसेक्ट करतो पण दोन्हीपैकी एकच आपल्याला इंटरसेक्ट करणारा घ्यावा लागेल. आता पहिला एक मुद्दा असा आहे की अँगल आरटीएस जो आहे तो आरटीएस हा ॲक्यूट अँगल दाखवायचा आहे. म्हणजे लघुकोन दाखवायचा. कुणाला म्हणायचं लघुकोन? लघुकोनाची व्याख्या काय? इफ द मेजर ऑफ अँगल इज लेस दॅन 90 डिग्री देन दॅट अँगल इज अन ॲक्यूट अँगल. जर कोणाचं माप हे 90 अंशापेक्षा कमी असेल तर तो कोन लघुकोन असतो. कसला कोन असतो? लघुकोन. म्हणजे याचा अर्थ मला काय सिद्ध करायचंय की कोन आरटीएस या कोनाचं माप हे 90 अंशापेक्षा कमी आहे हे सिद्ध करायचंय. मग आता त्यासाठी मी इथं अजून एक कन्स्ट्रक्शन करतो. हा पी पॉइंट घेतलेला आहे तो पॉइंट पी सुद्धा एस सी जोडतो. म्हणजे ड्रॉ सेगमेंट पीएस. बघा कन्स्ट्रक्शन काय केलं? कन्स्ट्रक्शन काय केलं? ड्रॉ सेगमेंट आरटी. ड्रॉ segment RT intersects to the circle in point P. बिंदू P मध्ये इंटरसेक्ट होते. नाउ ड्रॉ segment PS and TS. बरोबर आहे. रचना काय केली बाळांनो आपण? रेख आरटी काढला. रेख आरटी काढला. तो वर्तुळास कुठं छेदतो? पी बिंदूत छेदतो. तो वर्तुळास पी बिंदूत छेदतो. आता आणखीन काय केले? तर रेख पीएस व टीएस काढले. ठीक आहे. आता बाळांनो प्रूफ मध्ये पहिला भाग आहे. प्रूफ मधला पहिला भाग सिद्धता. मला सांगणार का? आता बघूया. आरएस इज बरोबर डायमीटर. आरएस हा डायमीटर. आरएस जर डायमीटर असेल तर आर्क आरपीएस काय झाला? बरोबर आहे. सेमी सर्क्युलर आर्क झाला म्हणजे अर्धवर्तुळ कव झाला.
and we know that angle inscribed in semicircular arc is a right angle. म्हणजे अर्धवर्तुळ कंसात अंतर्लिखित झालेला जो कोन असतो तो कोन हा काटकोन असतो. म्हणजे त्याचं माप किती असणार आहे? बरोबर आहे, 90 अंशाचं माप असणार आहे. माप किती असणार आहे? 90 अंशाचं. आता बघा इथे एक दुसरा त्रिकोण तयार झालाय, TPS झालाय का बघा बघू. झाले. आता या TPS हा ट्रायंगलचा RPS हा एक्सटेरियर अँगल आहे. कसला अँगल आहे? एक्सटेरियर म्हणजे बाह्य कोन आहे. बाह्य कोन आहे. त्रिकोणाचा हा असला त्रिकोण TPS चा हा RPS हा बाह्य कोन आहे. आणि आपल्याला माहित आहे एक्सटेरियर अँगलचं मेजर हे त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या मेजर पेक्षा मोठा असतं. म्हणजे कोन RPS हा कोन PTS पेक्षा मोठा असणार आहे. कोन RPS हा कोन PTS पेक्षा मोठा असणार आहे. पण RPS हा 90 अंश आहे, म्हणजे 90 अंश मोठा आहे PTS पेक्षा. याचा अर्थ 90 अंश मोठा आहे कोन RTS पेक्षा. म्हणजेच कोन RTS हा लहान आहे 90 अंशापेक्षा. उलट जरा विधान मांडली की तुमच्या लक्षात येईल. पहिला भाग घेऊया, इन ओ सेंटर द सर्कल. इन ओ सेंटर द सर्कल. ओ केंद्र वर्तुळात. ओ केंद्र वर्तुळात बघा सेगमेंट RS is a diameter. रेखा RS काय आहे? व्यास आहे. रेखा RS काय आहे? व्यास आहे. जर व्यास असेल तर आर्क RPS is a semicircle. So arc RPS is a semicircular arc. म्हणजे कंस RPS हा काय आहे? अर्धवर्तुळ कंस. अर्धवर्तुळ कंस. मग आता म्हणून हा अँगल RPS जो आहे तो कोन RPS किती अंशात असणार आहे? सो मेजर ऑफ अँगल RPS किती असणार आहे? 90 का? आता इथे करोलरी म्हणता येईल बा. करोलरी ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम म्हणजे अंतर्लिखित कोनाचं उपप्रमेय म्हणलं तरी चालेल. पण मी इथं विधान लिहितो. काय? कारण हे विधान लक्षात राहिलं पाहिजे. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमीसर्कल. अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन. अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन हा काय असतो? काटकोन असतो. आता पुढे बघूया. अँगल RPS is an exterior angle of, आता माझे जरा रिझन मध्ये विधान जात आहे, तुमची जाऊन देऊ नका, ऑफ ट्रायंगल TPS. कोन RPS हा
त्रिकोण TPS चा काय आहे, बरोबर आहे, काय आहे, बाह्यकोन, बाह्यकोन आहे. मग आपल्याला माहित आहे एक्सटेरियर अँगल थिअरम, रिमोट इंटेरियर नाही, एक्सटेरियर अँगल थिअरम. एक्सटेरियर अँगलचं थिअरम काय सांगतं, जर तुम्हाला आवश्यक असेल तर वर समास असतो बघा, तुमच्या नोटबुकला वहीला तुमच्यावर समास असेल त्याच्यात लिहून घ्या एक्सटेरियर अँगल थिअरम. द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटेरियर अँगल. बाह्यकोनाचं प्रमेय, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं प्रमेय काय म्हणतं, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापापेक्षा मोठं असतं. म्हणजे हा जर आरपीएस हा जर एक्सटेरियर अँगल असेल तर अँगल आरपीएस इज ग्रेटर दॅन रिमोट इंटेरियर. आपल्याला टी पॉइंट जवळचा अँगल पाहिजे, पीटीएस, अँगल पीटीएस. काय वापरला आपण, मी आता व्याख्या सांगितली त्या थिअरमची, काय आहे, एक्सटेरियर अँगल थिअरम म्हणजे बाह्यकोन प्रमेय. बाह्यकोन प्रमेय हे काय आहे, बाह्यकोनाचं प्रमेय आहे, बरोबर आहे. पण आरपीएस चं मेजर किती आहे, 90 डिग्री. आपण ह्याला स्टेटमेंट नंबर 1 म्हणूया. सो 90 डिग्री इज ग्रेटर दॅन अँगल पीटीएस, बरोबर आहे. एक कुठून घेतला आपण, फ्रॉम 1, एक 1, बरोबर आहे. आता अँगल पीटीएस चं नाव बघूया, पी च्या ऐवजी बिंदू घेऊया आर घेऊया. सो 90 डिग्री इज ग्रेटर दॅन अँगल आरपीएस. रिझन काय आहे, आर डॅश पी डॅश टी हे 3 पॉइंट कोरले. याचाच अर्थ काय झाला बाळांनो, हे उलट करूया. आरपीएस अँगल राईट साइडला येतो, लेफ्टला घेऊया, आणि 90 डिग्री लेफ्टला आहे ते राईटला घेऊया. म्हणजे हे साइन चेंज होईल. काय होणार आहे, अँगल आरटीएस इज लेस दॅन, लहान आला कुणापेक्षा, 90 डिग्री पेक्षा, बरोबर आहे. सो अँगल आरटीएस इज an acute angle. म्हणून कोन आरटीएस हा काय आहे, लघुकोन आहे, लघुकोन आहे. म्हणून कोन आरटीएस हा लघुकोन. लक्षात येते. आता बाळांनो, याच्यावरच एक एक्स्ट्राचं उदाहरण घेऊया. याच्यावरच एक एक्स्ट्राचं उदाहरण घेतो. बघा, आता या एक्स्ट्राच्या उदाहरणामध्ये काय करूया बघा. मला हे सगळा भाग लागणार आहे, सर्वच्या सर्व भाग लागणार आहे बाळा. मी इथं डायग्राम मध्ये अगोदर डायग्राम काढतो आणि नाव बदलतो बाळा. ही नावं जी घेतलीत आर आणि एस तीच नावं नकोय, आपण जरा वेगळं नाव घेऊया, चालेल? चला ठीक आहे. बघा, मी डायग्राम काढतो अगोदर, मला वेळ द्या डायग्राम काढायला जरा थोडंसं, मग एक्झाम्पल लिहून देतो तुम्हाला.
चला ठीक आहे. बघा आता उदाहरण लिहून घ्या बघा. सेगमेंट ए बी इज अ डायमीटर ऑफ ओ सेंटर्ड सर्कल. रेख ए बी हा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. परत सांगू. सेगमेंट ए बी इज अ डायमीटर ऑफ ओ सेंटर्ड सर्कल. रेख ए बी हा ओ केंद्र वर्तुळाचा व्यास आहे. पॉइंट सी लाई इन द इंटेरियर ऑफ अ सर्कल. बिंदू सी हा वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. देन प्रूव्ह दॅट, तर सिद्ध करा, अँगल ए सी बी इज अन ऑब्ट्यूस अँगल. तर सिद्ध करा कोण ए सी बी हा विशाल कोण आहे. कोण एसीबी हा कसला आहे, विशाल कोण आहे हे सिद्ध करायचं. लिहून झालं. आता इथंही कन्स्ट्रक्शन करावं लागेल बघा. मग काय करावं लागेल, तर आपल्याला हा रे काढावा लागेल. कोणता, एसी हा रे काढला. आता तो इथं सर्कलला कुठेतरी इंटरसेक्ट होईल, त्याला डी नाव द्या. काय नाव दिलं, डी नाव दिलं. आता काय करा, तर हा बीसी काढला आणि बीडी काढला. बीसी काढला आणि बीडी काढला. आता खरं तर त्या बाहेर रेचा काही गरज नाही. मग कन्स्ट्रक्शन काय केलं, ड्रॉ रे. कोणता रे काढला बाळांनो, रे एसी. इंटरसेक्ट टू दी सर्कल इन पॉइंट कोणता, बरोबर आहे डी. तुम्ही म्हणणार सर आम्ही असंच गृहीत करू का, नाही बाळा, नवीन लिहायचंय तुम्ही, नाहीतर त्यातच दुरुस्त्या करून घ्याल. इंटरसेक्ट टू दी सर्कल इन पॉइंट डी. नाव ड्रॉ सेगमेंट. कोणते दोन सेगमेंट काढले, बीसी अँड बीडी. ड्रॉ सेगमेंट बीसी अँड बीडी. रेख बीसी आणि रेख बीडी काढली. आता इथं काय केलं बघा, किरण एसी काढला. काय केला, किरण कोणता काढला, एसी काढला. तो वर्तुळास कोणत्या बिंदूत छेदतो, डी बिंदूत छेदतो. आता रेख काढले, कोणते रेषाखंड काढले, बीसी व बीडी. रेख बीसी व रेख बीडी काय केले, काढले. बरोबर आहे. आता बघूया, इन ओ सेंटर्ड सर्कल, ओ केंद्र वर्तुळात सेगमेंट ए बी इज अ डायमीटर. रेख ए बी हा व्यास आहे. रेख ए बी काय आहे, व्यास आहे. बदल काय करतो बघितलं, आर्क ए डी बी. आर्क ए डी बी is a semicircular arc. कंस एडीबी हा अर्धवर्तुळ कंस आहे. हा काय आहे, अर्धवर्तुळ कंस आहे. जर हा अर्धवर्तुळ कंस असेल तर कोण एडीबी किती डिग्रीचा असणार आहे बघा, 90 डिग्रीचा. सो मेजर ऑफ अँगल एडीबी इक्वल टू 90 डिग्री. क्रमांक 1 दिला, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल, अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोन. आता पुढे म्हणता येईल अँगल. आता इथे ट्रायंगल तयार झाला बघा, सीडीबी हा ट्रायंगल तयार झाला आणि या ट्रायंगलचा एसीबी जो आहे तो एक्सटेरियर अँगल आहे. सो हियर वी राइट अँगल एसीबी. अँगल एसीबी is an exterior angle of a triangle CDB. Of triangle, which triangle? Triangle CDB. कोण ACB हा त्रिकोण कुठल्या त्रिकोणाचा, CDB चा बाह्य कोन. आता आपल्याला माहिती आहे ACB, अँगल ACB
हा मोठा असणार आहे कुणापेक्षा, तर अँगल सीडीबी पेक्षा, अँगल सीडीबी पेक्षा, बरोबर आहे. म्हणजेच इथं जरा बदलतो बाळांनो थोडस. चला आता अँगल सीडीबी इज नायदर बट अँगल एडीबी. कोण सीडीबी हा दुसरा तिसरा कोणताही कोण नसून तो एडीबी आहे, बरोबर आहे. सो वी राइट हियर अँगल एसीबी is greater than angle ADB. Why? Because A dash C dash D. A dash C dash D. Now the measure of angle ADB equal to 90 degree. So angle ACB is greater than, measure of angle ADB is a 90 degree from 1. So we write here angle ADB, measure of angle ACB is greater than 90 degree, means angle ACB is an obtuse angle. इथं कोण ACB चं माप हे 90 अंशापेक्षा मोठं आलं. मग 90 अंशापेक्षा जास्त माप असणाऱ्या कोणाला ऑब्ट्यूस अँगल म्हणजे विशाल कोन म्हणतात. मग सो अँगल ACB is an obtuse angle. म्हणून कोण एसीबी हा काय आहे, बरोबर आहे, विशाल कोन आहे. कसला कोन आहे, विशाल कोन आहे. अशा पद्धतीने तुम्ही हेही विधान सिद्ध करू शकता. झालं. आता बाळांनो आपण पुढे एक उदाहरण घेणार आहोत. पण मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे आपण आज इथंच थांबूया. पुढचं उदाहरण जे आहे ते पुढचं उदाहरण आपण पुढची उदाहरणे स्क्रॅब थेरमवरची आहे ते आपण परत नंतर पाहूया. आजच्यासाठी आपण धन्यवाद म्हणूया. पुन्हा सांगतो, चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओची लिंक तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा. आजच्यासाठी धन्यवाद. हॅव अ गुड डे.